ॲबंडंटली आपल्याला याच्यामध्ये नेचरमध्ये सापडतं. आपण जर आपल्या सराउंडिंगला नजर टाकली तर बहुतांशी अशा वस्तू आहेत की त्यामध्ये आपल्याला कार्बन कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये आढळेल. तुम्ही बसलेले चेअर्स असतील, आपल्यासमोर असणारा टेबल असेल, आम्ही रोज चॉक वापरतो, आपण पेन वापरतो, पेनमध्ये इंक असते. इवन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपली बॉडी, आपल्या बॉडीमध्ये सेल्स असतात, मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात, जसं कार्बोहायड्रेट्स वगैरे आहेत, सेल्युलोज आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये कार्बन हा प्रेझेंट असतो. मग कार्बनला व्हर्सटाईल म्हटलं जातं. व्हाय इट इज व्हर्सटाईल? तर कार्बनकडे 3 प्रॉपर्टीज आहेत. त्याचा ॲटॉमिक नंबर विद्यार्थ्यांना माहिती आहे काय? कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6. मग ॲटॉमिक नंबर 6 आहे म्हणजे त्याची जी साईज असते ती स्मॉल असते. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी जर पाहिली तर व्हॅलन्सीचा, जर आपण कार्बनच्या व्हॅलन्सीचा विचार केला, इट इज 4. इट इज अ टेट्राव्हॅलंट. टेट्राव्हॅलंट पुढे काय होतं की कार्बन हा कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करू शकतो आणि स्मॉल साईज असल्यामुळे तो इझिली दुसऱ्या एलिमेंटशी कनेक्ट होतो आणि टेट्राव्हॅलन्सीमुळे ते कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतात आणि नंबर ऑफ कंपाऊंड्स फॉर्मेशन जे आहेत कंपाऊंडचे ते खूप जास्त प्रमाणात तयार होतात. आणि सगळ्यात मोठी आणि इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे कार्बनची, दॅट इज द कॅटिनेशन. कॅटिनेशन म्हणजे काय? इट इज द सेल्फ लिंकिंग प्रॉपर्टी. म्हणजे कार्बन हा स्वतःशी लिंक होत जातो. तो सिंगल बॉन्ड फॉर्म करतो, तो डबल बॉन्ड फॉर्म करतो, सिंगल बॉन्ड्समध्ये लॉंग चेन कार्बन फॉर्म करू शकतो, स्ट्रेट चेन असेल, ब्रँच चेन असेल किंवा रिंग फॉर्ममध्ये अशा पद्धतीने सुद्धा कार्बन हा फॉर्म होतो. आणि या रिंग फॉर्ममध्ये फॉर्म झाल्यामुळे काय होतं की त्याची जी स्टॅबिलिटी आहे कार्बनची ती खूप जास्त प्रमाणात वाढलेली असते. मग कार्बनचे हे जे काही 3 प्रॉपर्टीज आहेत, कॅटिनेशन, टेट्राव्हॅलन्सी आणि स्मॉल साईज, याचा जो कंबाईन इफेक्ट आहे त्या कंबाईन इफेक्टमुळे नंबर ऑफ कंपाऊंड्सचे ते खूप जास्त प्रमाणात असतात. आपल्याला माहिती आहे की पिरियॉडिक टेबलमध्ये 118 इलेमेंट्स आहेत. या 118 इलेमेंट्समध्ये जर आपण 117 बाजूला केले आणि फक्त कार्बन बाजूला केलं तर कार्बनने फॉर्म केलेले कंपाऊंड्स आणि 117 इलेमेंट्सने मिळून फॉर्म केलेले कंपाऊंड्स, या कंपाऊंड्सना कार्बनचे कंपाऊंड्स हे वरचढ ठरतात. म्हणजे त्यांची जी संख्या आहे ती मिलियन्समध्ये आहे, खूप जास्त प्रमाणात आहे आणि म्हणूनच कार्बनला म्हटलं जातं बॅकबोन ऑफ द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे कार्बन कंपाऊंड्स हा एक स्पेशल ब्रँच तिथं केमिस्ट्रीमध्ये तयार होते आणि कार्बन कंपाऊंड्सलाच आपण काय पुढे म्हणतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग या कार्बन कंपाऊंड्समध्ये कार्बनचं जर आपण पाहिलं तर तो नेचरमध्ये फ्री स्टेटमध्ये अवेलेबल असतो आणि तो कंबाईंड फॉर्ममध्ये सुद्धा अवेलेबल असतो. फ्री स्टेटमध्ये जर विचार केला तर इन फ्री स्टेट मीन्स इट इज प्रेझेंट ॲज अॅन इलेमेंटच्या स्वरूपात तो प्रेझेंट असतो. जसं डायमंड असतं, ग्राफाईट असतो, हे इलेमेंट फॉर्ममध्ये प्रेझेंट आहेत नेचरमध्ये. त्याचप्रमाणे एअरमध्ये CO2 असतो, त्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट आहे, CO2 आहे, हे जे ते कंबाईंड फॉर्म आहेत कार्बनचे. म्हणजे कार्बन नेचरमध्ये कंबाईंड फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो आणि तो फ्री स्टेटमध्ये प्रेझेंट असतो. पुढे वी विल डिस्कस अबाउट द फ्री स्टेट ऑफ द कार्बन. कार्बनची जी फ्री स्टेट आहे त्या फ्री स्टेटच्या विषयी आज आपण डिस्कशन करणार आहे. या फ्री स्टेटमध्ये एक प्रॉपर्टी आहे कार्बनची. समजा मी तुम्हाला सगळ्यांना 20-25 बॉल्स दिले आणि सांगितलं की अरेंजमेंट करा. इज इट पॉसिबल अरेंजमेंट ऑफ एव्हरीवन इज सेम? प्रत्येकाचे तुम्हाला बॉल खेळायला दिले, काहीतरी आकार बनवा सांगितले, सगळ्यांचे आकार सारखे येतील का? मी तुम्हाला आकार बनवायला सांगितलेले नव्हते, तुम्ही तुमच्या मनाने बनवले, येतील का सारखे? नाही. मग कार्बन सुद्धा ही एक प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो की कार्बनचे जे ॲटम्स आहेत ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये अरेंज होतात. मग अरेंज होताना त्याचे जे फॉर्म्स आहेत ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये अरेंज होताना त्याच्या ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये डिफरन्स येते. पण बनताना प्रत्येक घटक जरी ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये डिफरन्स असला तरी तो बनताना कार्बनपासूनच बनला आहे. देअर इज नो डिफरन्स बिटवीन द केमिकल प्रॉपर्टीज बट देअर फिजिकल प्रॉपर्टीज आर सेम. आणि कार्बनची ही जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीलाच म्हटलं जातं ॲलोट्रॉपी. ॲलोट्रॉपी म्हणजे जी फिनॉमिना आहे ॲलोट्रॉप फॉर्म करण्याची, दॅट फिनॉमिना इज कॉल्ड ॲज अ ॲलोट्रॉप. ॲलोट्रॉप्स काय असतात? द डिफरंट फिजिकल फॉर्म्स ऑफ ॲन इलेमेंटचे फिजिकल फॉर्म्स. मग हे कशामुळे घडतं आहे की वेगवेगळे फिजिकल
तुमचा क्रिस्टलाइन फॉर्म आणि दुसरा असतो ॲमॉर्फस फॉर्म. क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये जे पार्टिकल्स असतात ते पार्टिकल्स रेग्युलर आणि डेफिनेट फॉर्ममध्ये अरेंज झालेले असतात. एक स्पेसिफिक स्ट्रक्चर ते फॉर्म करतात. आणि ॲमॉर्फस फॉर्म जो आहे ॲलोट्रोपचा, त्या ॲमॉर्फस फॉर्ममध्ये जे पार्टिकल्स असतात, जे ॲटम्स असतात ते रँडमली अरेंज झालेले असतात. आणि ह्या दोन प्रकारांपैकी एक प्रकार आपण डिस्कस करणार आहोत. पहिला प्रकार आहे क्रिस्टलाइन फॉर्म. क्रिस्टलाइन फॉर्मचा पहिला ॲलोट्रोप येतो तुमचा डायमंड. डायमंड सगळ्यांनी ऐकलेला आहे. ऐकलंय ना डायमंड? इट इज द हार्डेस्ट मटेरियल ऑन द अर्थ. पृथ्वीवरचं सगळ्यात हार्ड असणारं मटेरियल म्हणजे डायमंड. जेव्हा डायमंड फॉर्म होतो तर त्याचं जे सिंगल युनिट असतं ते या प्रकारचे असतं. म्हणजे समजा हा एक कार्बन आहे तर हा कार्बन दुसऱ्या 4 कार्बन सोबत कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतो. आणि हे 4 कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म केल्यानंतर हे सिंगल स्ट्रक्चर आहे की अशा प्रकारचे बॉन्ड फॉर्म तो करत असतो. हे 4ही कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे त्याचे जे 4 इलेक्ट्रॉन्स होते, बॅलन्सी जी होती 4 कार्बनची ती इथं एंगेज झाली. 4 कोव्हॅलंट बॉन्ड इथं फॉर्म झाले. म्हणजे इथं काय झालं की हे जे स्ट्रक्चर आहे ते 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर तयार होतं. हा जो आकार इथं तयार झाला आहे इज कॉल्ड ॲज अ टेट्राहेड्रॉन. याला म्हटलं जातं टेट्राहेड्रॉन. म्हणजे जर सिंगल युनिट असेल तर ते टेट्राहेड्रॉन फॉर्ममध्ये युनिट होतं. आणि हे सगळे सिंगल युनिट्स जर आपण एकत्र जॉईन केले तर अशा प्रकारे कार्बनचं एक स्ट्रक्चर इथं तयार होतं. इथं प्रत्येक जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर प्रत्येक कार्बन ॲटम हा 4 कार्बन ॲटमशी लिंक झालेला आहे. म्हणजे जे ब्लॅक कलरच्या तुम्हाला लाईन्स दिसत आहेत त्या ब्लॅक कलरच्या लाईन्स काय फॉर्म करत आहेत? दॅट आर द कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन द कार्बन अँड कार्बन. दुसऱ्या कार्बन ॲटमसोबत पहिल्या कार्बन ॲटमने फॉर्म केलेला कोव्हॅलंट बॉन्ड. असं प्रत्येक जर आपण ऑब्झर्व केलं तर प्रत्येक ॲटम हा दुसऱ्या 4 ॲटमशी कनेक्टेड झालेला असतो. आणि ओव्हरऑल जे स्ट्रक्चर तयार होतं त्या स्ट्रक्चरचा जो आकार असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ ऑक्टॅहेड्रॉन. म्हणजे सिंगल युनिट तुमच्या टेट्राहेड्रॉनमध्ये 4 बॉन्ड सिंगलमध्ये 3D शेप जो हा तयार झाला आहे. म्हणजे इथं जर तुम्ही लाईन जॉईन केल्या म्हणजे हे हा प्रत्येक ॲटममध्ये तर जो जॉमेट्रिकल फिगर तुमची तयार होते ती जॉमेट्रिकल फिगर असते टेट्राहेड्रॉन. आणि हे सगळे टेट्राहेड्रॉन जेव्हा एकत्र येतात आणि ओव्हरऑल डायमंडचा जो शेप तयार होतो तो असतो तुमचा ऑक्टॅहेड्रॉन. मग जर स्ट्रक्चरचं मी तुम्हाला सांगितलं की स्ट्रक्चर कसं तयार झालं आहे 3D स्ट्रक्चर तयार होतं. कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झाल्यामुळे हे जे पूर्ण मटेरियल तयार होतं इट इज द हार्डेस्ट मटेरियल ऑन द अर्थ. इथं जर पाहिलं तर व्हॅलन्सी कार्बनची 4 होती आणि 4चे 4 जे इलेक्ट्रॉन जे फ्री होते ते कनेक्ट झाले कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे एकही फ्री इलेक्ट्रॉन इथं शिल्लक राहिलेला नाही. आणि आपल्याला माहिती आहे जर इलेक्ट्रिसिटी फ्लो व्हायची असेल तर फ्री इलेक्ट्रॉन्सची गरज असते. इथे एकही इलेक्ट्रॉन फ्री नाही आहे. म्हणजे इट इज द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. डायमंड हा इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर असतो. बट इट इज द हार्डेस्ट मटेरियल ऑन द अर्थ. त्याचा मेल्टिंग पॉईंटचा विचार केला तर मेल्टिंग पॉईंट सुद्धा खूप हाय असतो डायमंडचा. युजेसचा म्हटलं तर युजेस आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक कॉमन यूज आहे. तुम्हाला सांगता येईल काय डायमंडचा यूज? दागिने बनवण्यासाठी वापरलं जातं. डायमंड रिंग असतात, नेकलेसेस असतात, बेंगल्स असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या रिंग्स किंवा ऑर्नामेंट्स बनवण्यासाठी डायमंड वापरलं जातं. तसंच त्याचा जो मेल्टिंग पॉईंट हाय आहे त्या हाय मेल्टिंग पॉईंटमुळे ड्रिलिंग करण्यासाठी कटिंग आणि ड्रिलिंग करण्यासाठी जे नेचरमध्ये हार्डेस्ट मटेरियल आहे त्या हार्डेस्ट मटेरियलचं किंवा खडक असतील तर त्या हार्डेस्ट मटेरियलचं ड्रिलिंग आणि कटिंग करण्यासाठी जे काही इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात त्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये डायमंड हा वापरला जातो. त्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो असतो डायमंडचा तो खूप जास्त असतो. आणि हाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समुळे जे हार्मफुल रेज असतात ते रेज तो बाजूला करतो. आणि त्यामुळे जे स्पेसक्राफ्ट असतात त्या स्पेसक्राफ्टच्या विंडो बनवण्यासाठी डायमंडचा उपयोग हा केला जातो. हे झाले ओव्हरऑल उपयोग डायमंडचे. त्यानंतर आपण पाहिलं की डायमंड हा इलेक्ट्रिसिटी फ्लो करत नाही. त्यामुळे हार्डेस्ट मटेरियल तो तयार झालेला असतो. तर सर्जिकल इन्स्ट्रुमेंट जे असतात सर्जिकल नाईफ्स वापरले जातात. स्पेशली आय सर्जरीसाठी जे काही इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात त्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये सुद्धा डायमंडचा उपयोग केला जातो. हा झाला तुमचा पहिला ॲलोट्रोप जो क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये होता. नाव द सेकंड वन इट इज ग्राफाईट. ऐकलंय तुमच्या आजूबाजूला कुठे प्रेझेंट असतो ग्राफाईट? तुमच्या प्रत्येकाच्या कंपासमध्ये काय असते? पेन्सिल. पेन्सिलची जी लीड बनवलेली असते जी ग्रे कलरची लीड असते ती
एक कार्बन ॲटम त्याने दुसऱ्या 3 कार्बन ॲटम सोबत कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म केलेला आहे. आता ह्या कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म केल्यानंतर हे जे स्ट्रक्चर तयार झालं आहे, सिंगल युनिट जर पाहिलं आपण ग्राफाईटचं, इट इज ट्रायंग्युलर प्लेनार स्ट्रक्चर. एक ट्रायंग्युलर फॉर्ममध्ये तो स्ट्रक्चर फॉर्म करतो. पण ज्या वेळेस हा एक युनिट झाला, जेव्हा खूप सारे कार्बन ॲटम एकत्र येतात, त्यावेळेस एकत्र आल्यानंतर ते जे कार्बन असतात ते हेक्झॅगोनल रिंग फॉर्म करतात. आता ह्या हेक्झॅगोनल रिंग्समध्ये समजा आपण इथं अटॅच केलं तर हा जो दुसरा आहे हा दुसरी हेक्झॅगोनल रिंग फॉर्म करेल, इकडच्या बाजूला मागच्या बाजूला दुसरी हेक्झॅगोनल रिंग फॉर्म करेल. तर अशा हेक्झॅगोनल रिंग्स तिथं फॉर्म होतात. आणि ह्या ज्या हेक्झॅगोनल रिंग्स असतात यांच्या इन बिटवीन जो असतो येलो कलरचे ज्या लाईन्स तुम्हाला दिसत आहेत, दीज आर द कोव्हॅलेंट बॉन्ड. हे काय तुमचे कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि ज्या वेळेस ह्या ज्या लेयर्ड, ॲक्च्युली ग्राफाईटचं जे स्ट्रक्चर असतं ते लेयर्ड स्ट्रक्चर असतं. म्हणजे रिंग तर तो फॉर्म करतो, पण ह्या ज्या हेक्झॅगोनल रिंग एकमेकांना कनेक्टेड असतात, या लेयर्ड फॉर्ममध्ये एकमेकांवर येत असतात. आता इथं बघा 2 लेयरनी एकत्र केलेल्या आहेत. दिसत आहेत का 2 लेयर? एक खाली हेक्झॅगोनल रिंग्स आहेत आणि त्याच्यावर दुसरा लेयर आला. आता ॲक्च्युली जे ब्लॅक कलरच्या वापरलेल्या गाड्या आहेत दॅट आर नॉट द बॉन्ड्स. ते बॉन्ड्स नाहीत. कारण मी आताच सांगितलं की ग्राफाईटमध्ये जेव्हा तो कार्बन ॲटम बॉन्ड फॉर्म करतो देअर आर ओनली 3 कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि इथं जर पाहिलं तुम्ही तर इथं हा इकडे कनेक्ट आहे, इकडे कनेक्ट आहे, इकडे कनेक्ट आहे. तुम्हाला सिंगल युनिट दाखवलं होतं. या सिंगल युनिटप्रमाणे जर इथं तुम्ही ऑब्झर्व केलं तर ट्रायंग्युलर सिंगल युनिट तुम्हाला इथं दिसतं. ह्या ज्या 2 लेयर्स आहेत, म्हणजे ही हेक्झॅगोनल लेयर आणि ही दुसरी हेक्झॅगोनल लेयर, त्या एकमेकांवर फॉल होतात. पण जेव्हा त्या एकमेकांवर फॉल होतात त्यांच्यामध्ये म्हणजे एकत्र राहण्यामागे कारण असतं वीक वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. जो वीक वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्या अट्रॅक्शनमुळे काय होते की ह्या 2 लेयर्स एकमेकांवर फॉल होतात आणि त्या एकमेकांना चिकटून राहतात. पण हा फोर्स इतका वीक असतो की आपण थोडा जरी प्रेशर अप्लाय केलं तर त्या ज्या लेयर्स असतात त्या एकमेकांवरून स्लिप होतात. आणि त्याचंच कारण आहे की आपण पेन्सिल घेतली, पेन्सिलवर जेव्हा आपण थोडा फोर्स अप्लाय करतो, रायटिंगचा प्रयत्न करतो, तर त्यावेळेस ते लेटर्स उमटतात. मग लेटर्स का उमटत आहेत की जो वीक वंडरवॉल फोर्स होता हा लेयर्समधला, आपण फोर्स अप्लाय केल्यामुळे तो फोर्स तिथून निघून गेला, तो ओव्हरकम झाला आणि ती जी लेयर होती ती खाली आपली जे पेजवर आपण राईट करतोय त्या पेजवरती उमटते आणि ती लेयर तिथून म्हणजे पेन्सिलीवरती बाजूला झालेली असते. तर इथं जर आपण याचं स्ट्रक्चर अगोदरच सांगितलं की ट्रायंग्युलर स्ट्रक्चर आहे, हेक्झॅगोनल रिंग्स त्यांनी फॉर्म केलं आहे आणि हेक्झॅगोनल रिंग्स एकमेकांवर फॉल होतात आणि त्या दोघं म्हणजे इन बिटवीन जर लेयर्सचा विचार केला तर लेयर्समध्ये वीक वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन काम करते. पण इन बिटवीन जर रिंग्स विचार केला तर कोणत्या बॉन्ड मी सांगितलं इथं कोव्हॅलेंट बॉन्ड्स. म्हणजे रिंग्समध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड आहे आणि लेयर्समध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो दॅट इज द वीक वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इथं ग्राफाईटचं ज्यावेळेस प्रॉपर्टीचा आपण विचार करतो तर इट इज ब्लॅकिश ग्रेइश ब्लॅक इन कलर. त्याचा कलर आपण ग्रे किंवा थोडा ब्लॅक फॉर्ममध्ये बघतो. त्यानंतर नेचर जे असतं याचं थोडं सॉफ्ट आणि स्लिपरी या प्रकारचं नेचर आपल्याला बघायला मिळतं. आता इथं तुम्ही म्हणाल की तो सॉफ्ट आणि स्लिपरी तर ऑब्व्हियसली त्याचा मेल्टिंग पॉईंट हा कमी असेल, पण नाही, त्याचा मेल्टिंग पॉईंट हा डायमंडपेक्षाही जास्त असतो. पण डायमंडपेक्षाही जास्त मेल्टिंग पॉईंट असण्याचं कारण आहे त्याची स्टॅबिलिटी. आपण पाहिलं की जनरली जर रिंग फॉर्ममध्ये एखादा ॲटम स्ट्रक्चर फॉर्म करत असेल तर त्यावेळेस त्याची स्टॅबिलिटी जी आहे ती इन्क्रीज होत असते आणि ग्राफाईटमध्ये रिंग स्ट्रक्चर येतं त्यामुळे त्याची स्टॅबिलिटी इन्क्रीज झालेली असते आणि त्या इन्क्रीज झालेल्या स्टॅबिलिटीमुळे त्याचा जो मेल्टिंग पॉईंट असतो इट इज नियरर टू डायमंड. म्हणजे जरी तो सॉफ्ट आहे, जरी तो स्लिपरी आहे, तरी त्याचा जो मेल्टिंग पॉईंट असतो तो हाय असतो. युजेसचा विचार केला तर ग्राफाईटचा कॉमन यूज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पेन्सिल लीड्समध्ये तो वापरला जातो. त्याचा दुसरा यूज आहे इट इज यूज फॉर द लुब्रिकंट्स. जे लुब्रिकंट्स असतात म्हणजे मशीनचे जे पार्ट्स असतात त्यांच्यामधलं जे फ्रिक्शन आहे ते फ्रिक्शन कमी करण्यासाठी ते तुम्ही सायकलमध्ये ऑइल टाकतात ना, ऑइल हा एक लुब्रिकंटचा प्रकार आहे. तर तसे मशीन्समध्ये सुद्धा त्याचा फ्लो व्यवस्थित होण्यासाठी लुब्रिकंट वापरलं जातं. तर त्याचं सॉफ्ट आणि स्लिपरी जे नेचर आहे त्या नेचरमुळे त्याला लुब्रिकंट म्हणून त्याचा वापर केला जातो. दुसरा मी आत्ताच सांगितलं की मेल्टिंग पॉईंट हा ग्राफाईटचा
क्रुसिबल हे एक कंटेनर असतं की ज्या कंटेनरमध्ये मेटल्स हे मेल्ट केले जातात, म्हणजे मेटल्सचं लिक्विड फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं. आता एखाद्या मेटलला तुम्हाला लिक्विड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे, काचेच्या भांड्यात किंवा प्लॅस्टिकच्या भांड्यात ठेवून चालेल का? नाही, ते वितळतील. मग त्याला एकदम हाय मेल्टिंग पॉईंट असलेला ऑब्जेक्ट किंवा मटेरियल आपल्याला वापरावं लागतं. तर ग्राफाईट हा जो आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट हाय असल्यामुळे क्रुसिबल बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आणि क्रुसिबल्स म्हणजे काय? दीज आर द कंटेनर्स विच आर यूज फॉर द मेल्टिंग मेटल्स. दुसरा महत्त्वाचा यूज आहे की ग्राफाईट हा मॉडरेटर म्हणून सुद्धा यूज केला जातो. आता मॉडरेटर हा वर्ड सुद्धा हाय लेवलचा आहे. फ्युजन रिॲक्शन जी असते न्यूट्रॉन्सची, त्या न्यूट्रॉन्सच्या फ्युजन रिॲक्शनमध्ये न्यूट्रॉन्सचा स्पीड कमी करण्यासाठी वापरला जाणारा सबस्टन्स त्याला म्हटलं जातं मॉडरेटर. आणि ग्राफाईट म्हणजे तसे मॉडरेटर खूप आहेत, पण ग्राफाईटसुद्धा एक मॉडरेटर म्हणून वापरला जातो. आणि न्यूट्रॉन्सचा जो स्पीड आहे तो कमी करण्यासाठी त्याचा यूज होत असतो. नंतर ग्राफाईटचा कॉमन यूज आपण पाहिला, जे पेन्सिल म्हणून वापरला जातो, लुब्रिकंट म्हणून वापरला जातो, नंतर पिगमेंट म्हणून सुद्धा वापरला जातो की जे कलर्स बनवले जातात. कलर्स बनवण्यासाठी जे बेसिक मटेरियल रिक्वायर्ड असतं ते बेसिक मटेरियल ग्राफाईटपासून बनवलेलं असतं. दीज आर द युजेस ऑफ ग्राफाईट. हा तुमचा सेकंड ॲलोट्रोप होता क्रिस्टलाइन फॉर्ममधला. नाव द थर्ड ॲलोट्रोप इज दॅट इज फुलेरिन. फुलेरिन जो आहे तो फुलेरिन तुमचा आता लेटेस्ट म्हणजे 1985मध्ये त्याचं इन्व्हेन्शन झालं आहे. ॲक्च्युली दॅट आर नॉट इन्व्हेंटेड, ते इन्व्हेंट झालेले नाही तर ते प्रिपेअर्ड केले गेले. फुलेरिन प्रिपेअर करण्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस अशी आहे की ग्राफाईट जो आहे तो इलेक्ट्रिक आर्कमध्ये हीट केला जातो किंवा मग पोटेन्शियल आर्कमध्ये त्याला हीट केलं जातं किंवा लेझर रेडिएशन्स जे आहेत, लेझर रेडिएशन कार्बनचं घेतलं जातं. या 2-3 प्रोसेस वापर करून फुलेरिनचे प्रिपेअर केले जातात. म्हणजे ते सापडलेले नसून तर ते प्रिपेअर करण्यात आले. तर फुलेरिन्स प्रिपेअर करण्यासाठी ग्राफाईटच्या वाफा वापरल्या जातात आणि इलेक्ट्रिक आर्क किंवा मग लेझर आर्क जे आहे त्यांचा वापर कुठं केले जातात, रेजिस्टिव्ह आर्क आहे, या वेगवेगळ्या मेथडने फुलेरिन्सचे तयार केले जातात. फुलेरिन्सचा जर स्ट्रक्चरचा विचार केला तर त्याचा एक स्पेरिकल स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतो. सिम्पल फॉर्म जर म्हटलं फुलेरिन म्हणजे खूप सारे कार्बन ॲटम एकत्र येऊन एक स्ट्रक्चर फॉर्म होतं, दॅट इज कॉल्ड ॲज अ फुलेरिन. फुलेरिनमध्ये मोस्ट पॉप्युलर फुलेरिन असतं C60. ॲक्च्युली फुलेरिनच असं आहे की त्याच्यामध्ये कार्बनचे 20 पासून तर 900 पर्यंतचे कार्बन ॲटम्स एकत्र येऊन फुलेरिन फॉर्म करतात. म्हणजे C60 हा एक फुलेरिन आहे, C17 हा एक फुलेरिन आहे, C18. आता C18चा मिनिंग काय आहे की 80 कार्बन ॲटम्स एकत्र होऊन एक स्पेरिकल स्ट्रक्चर तयार झालं, त्याला आपण C18 म्हणतो. C118 180 कार्बन ॲटम्स एकत्र येऊन एक स्ट्रक्चर तयार झालं, त्याला आपण C118 म्हणतो. तर हे सगळे स्ट्रक्चर तुमचे स्पेरिकल असतात, इलिप्टिकल असतात किंवा ऑक्टाहेड्रॉन शेपमध्ये असतात. पण सगळ्यात पॉप्युलर जर म्हटलं तर C60 हा सगळ्यात पॉप्युलर फुलेरिन आपल्याला माहिती आहे. म्हणजे त्याचा जास्तीत जास्त उपयोग कुठं करण्यात आला. आता याचं स्ट्रक्चर जर पाहिलं C60चं तर इट इज ऑल्सो स्पेशल स्ट्रक्चर. याच्या स्ट्रक्चर्समध्ये आता ते बनवायला मला वेळ भेटली पण सेम स्ट्रक्चरमध्ये म्हणजे फॉर्च्युनेटली हा मला बॉल मिळालेला आहे आणि जवळजवळ स्ट्रक्चरच्या सगळ्या प्रॉपर्टी हा बॉल सॅटिस्फाय करतो. आता स्ट्रक्चर दिसतंय म्हणजे त्या स्ट्रक्चरमध्ये काहीतरी प्रॉपर्टीज दिल्या आहेत की याच्यामध्ये हेक्झॅगोनल रिंग्स दिसत आहेत का आणि पेंटॅगोनल रिंग्स. म्हणजे हेक्झॅगोनल रिंग्स आणि पेंटॅगोनल रिंग्स. पेंटॅगोनल रिंग्स 12 असतात आणि हेक्झॅगोनल रिंग्स 20 असतात आणि या सगळ्यांनी एकत्र येऊन हा फुलेरिन फॉर्म केलेला असतो. या फुलेरिनचं अजून दुसरं वैशिष्ट्य, जर हेक्झॅगोनल रिंग असं पेंटॅगोनल रिंग असेल तर इथं बघा ही मध्ये व्हाईट कलरची पेंटॅगोनल रिंग दिसते, तर ही पेंटॅगोनल रिंग इज सराउंडेड बाय ऑल हेक्झॅगॉन्स. ही पेंटॅगोनल रिंग सगळ्या हेक्झॅगॉन्सने सराउंड झालेली असते. हेक्झॅगॉन्स माहिती आहेत ना? हां, इट इज अ जॉमेट्रिकल फिगर, क्लोज फिगर विथ 6 साइड्स. आणि पेंटॅगॉन काय? जॉमेट्रिकल फिगर विथ 5 साइड्स. मग हा पेंटॅगॉन तुमचा 6 हेक्झॅगॉनने सराउंड झालेला असतो आणि जो हेक्झॅगॉन असतो तो अल्टरनेटली एक हेक्झॅगॉन एक पेंटॅगॉन, एक हेक्झॅगॉन एक पेंटॅगॉन या फॉर्ममध्ये सराउंड झालेला असतो आणि या सगळ्या प्रॉपर्टी सॅटिस्फाय करून एक स्पेरिकल स्ट्रक्चर तयार होतं. त्या स्पेरिकल स्ट्रक्चरला म्हणतो आपण फुलेरिन C60. हा आहे तुमचा फुलेरिन C60. आता ह्या फुलेरिन C60चं जे स्ट्रक्चर आहे ते स्पेरिकल स्ट्रक्चर येतं.
मग याचा युजेसचा जर विचार केला तर स्पेरिकल फॉर्ममध्ये आल्यामुळे परत आपण याच्या स्टॅबिलिटीचा जर विचार केला तर ऑब्व्हियसली द स्टॅबिलिटी इज मोर. कारण जनरली रिंग फॉर्ममध्ये किंवा स्पेरिकल फॉर्ममध्ये आले तर ते सबस्टन्स तुमचे स्टॅबिलिटी हे वाढवत असतात. तर याची स्टॅबिलिटी ही खूप जास्त प्रमाणात असते. तर याचा उपयोग जर आपण करायचा म्हटलं तर ॲक्च्युली दीज आर द इन्सुलेटर्स. ते इन्सुलेटर्स असतात पण त्यांना कंडक्टर्समध्ये कन्वर्ट केलं जातं. कंडक्टर्समध्ये म्हणजे कंडक्टर्स आणि सुपर कंडक्टर्स म्हणून सुद्धा ते वर्कआउट करतात. रुबिडियम सोबत जेव्हा हा C60 केमिकल रिॲक्शन करतो त्यावेळेस तयार होणारा जो सबस्टन्स आहे रुबिडियम C60 इट इज द सुपर कंडक्टर. म्हणजे ते ॲक्च्युली इन्सुलेटर्स आहेत पण त्यांना सुपर कंडक्टर्समध्ये आणि कंडक्टर्समध्ये कन्वर्ट करता येईल. हा झाला त्याचा पहिला यूज की ते कंडक्टर्स म्हणून आणि सुपर कंडक्टर्स म्हणून वर्क करतात. दुसरा यूज जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचा यूज असेल तर त्याचा बायोटेक्नॉलॉजीमध्ये. बायोटेक्नॉलॉजीमध्ये सध्या फ्युलरिनचं खूप जास्त इन्व्हेन्शन चालू आहे आणि इथं त्याचा उपयोग जास्त प्रमाणात होतो. एक स्पेरिकल शेप असल्यामुळे एक फ्युचर प्लॅन सायंटिस्टचं चालू आहे की त्याचं स्पेरिकल स्ट्रक्चर असल्यामुळे कॅन्सर असेल किंवा काही डिसीजेस असतील त्यांचा जो व्हायरस असतो तो व्हायरस त्याची जी मध्ये ऑब्व्हियसली स्पेरिकल असल्यामुळे मध्ये काहीतरी पोकळी असते त्या पोकळीमध्ये व्हायरस ट्रॅप करायचा. ट्रॅप केल्यामुळे काय होणार आहे की व्हायरसची जी काही इंटेन्सिटी आहे बॉडीवर जो काही तो इफेक्ट करतोय तो इफेक्ट त्याचा कमी होणार आहे. या गोष्टीवर सध्या फ्युचर प्लॅन चालू आहे सायन्समध्ये. म्हणजे मेडिकल सायन्समध्ये या गोष्टीचं चालू आहे. कारण फ्युलरिन्स बनवण्यासाठी जे काही टेक्नॉलॉजी लागते ती टेक्नॉलॉजी थोडी महाग होते त्यामुळे या गोष्टीवर थोडं रेस्ट्रिक्शन आलं आहे बट इट इज द फ्युचर. नंतर फ्युलरिनचे अजून उपयोग आहेत. सेन्सॉर्स म्हणून वापरले जातात. वॉटर प्युरिफिकेशन मेथड जी आहे त्यामध्ये सुद्धा फ्युलरिन्स वापरले जातात. कॅटॅलिस्ट म्हणून वापरले जातात. MRI शीट असतात आपल्या एक्सरे आणि MRI शीट त्यामध्ये सुद्धा तो रिएजंट म्हणून वापरला जातो. असे वेगवेगळ्या प्रकारचे मेडिकल सायन्समधले यूज आपल्याला फ्युलरिनचे बघायला मिळतात. अँड नाव द नेक्स्ट ॲलोट्रोप ऑफ कार्बन क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये दॅट इज कार्बन नॅनोट्यूब्स. तुम्ही CNT मधून शॉर्टकट फॉर्ममधून त्यांना ऐकलेलं असेल CNT. आता ही जे कार्बनचं जी काही कार्बन नॅनोट्यूबची जी डिस्कवरी होती ही डिस्कवरी सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये एक नवीन डोअर त्यांनी ओपन केलं की खूप महत्त्वाचं वर्क या नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये ट्यूब्स करत आहेत. याच्या स्ट्रक्चरचा जर विचार केला हनीकॉम्ब पाहिले सगळ्यांनी मधमाशीचं पोळं त्या प्रकारे स्ट्रक्चर शीट फॉर्ममध्ये जेव्हा तो असेल तर त्याला म्हटलं जातं ग्राफ. म्हणजे असं सिंगल शीट फॉर्ममध्ये. आणि जेव्हा ही शीट रोल्डअप होते इथं बघा कार्बन ॲटम्स आता ते छोटं असल्यामुळे वायर इथं हेक्झॅगोनल स्ट्रक्चर फॉर्म झालं आहे. रेड कलरचे डॉट्स जे दिसत आहेत ते रेड कलरचे डॉट्स म्हणजे कार्बन ॲटम्स. आणि अशा या कार्बन ॲटम्स एकमेकांशी लिंक होऊन हेक्झॅगोनल रिंग हनीकॉम्बसारखं फॉर्म केलं. अशा सीटमध्ये जेव्हा ते असतं स्ट्रेट शीटमध्ये दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्राफिक. आणि जेव्हा ती रोल्डअप होते जी शीट रोल्डअप होते आणि एक ट्यूबसारखं स्ट्रक्चर ती फॉर्म करते या ट्यूबसारख्या स्ट्रक्चरलाच म्हटलं जातं कार्बन नॅनोट्यूब्स. कार्बन नॅनोट्यूब्स या वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला आढळतात. सिंगल लेअर फॉर्ममध्ये असतात, डबल लेअर्ड फॉर्ममध्ये, ट्रिपल लेअर्ड फॉर्ममध्ये, मल्टी लेअर्ड फॉर्ममध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारात आपल्याला कार्बन नॅनोट्यूब्स ज्या आहेत त्या बघायला मिळतात. नाव युजेस ऑफ द कार्बन नॅनोट्यूब्स. कार्बन नॅनोट्यूब्सचा युजेस म्हटलं तर बायोकेमिस्ट्रीमध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये त्याचा तर खूप जास्त प्रमाणात उपयोग केला जातो. पण इन्सुलेटर्स आणि कंडक्टर्स म्हणून सुद्धा ते वर्क करत असतात. सुपर कंडक्टर्स म्हणून ते वर्क करतात. त्यासाठी थोडं त्यांना मॉडिफाय करावं लागतं आणि त्यांचा मॉडिफिकेशन फॉर्म जो असतो तो वर्क ॲज अ कंडक्टर अँड सुपर कंडक्टर. इन्सुलेटर्स म्हणून सुद्धा ते वर्क करत असतात. नंतर आता सध्या इलेक्ट्रॉनिक्सचं युग आलं आहे. इलेक्ट्रॉनिकच्या युगमध्ये एनर्जी सेविंग सिस्टीम वाढलेल्या आहेत. ती एनर्जी जास्तीत जास्त वस्तूची कशी टिकून ठेवायची आणि त्यासाठी त्या वस्तूची कपॅसिटी वाढवली जाते. तर एनर्जी सेविंग सिस्टीममध्ये जी कपॅसिटी असेल किंवा त्याची जी इंटेन्सिटी आहे ती वाढवण्यासाठी नॅनोट्यूब्सचा वापर हा केला जातो. बायोटेक्नॉलॉजीमध्ये नॅनोट्यूब्सचा वापर म्हटला तर इट इज यूज इन टिश्यू इंजिनिअरिंग. टिश्यू इंजिनिअरिंगमध्ये वापरलं जातं आहे. कॅन्सर थेरपीज ज्या आहेत वेगवेगळ्या त्यामध्ये नॅनोट्यूब्स
वापरल्या जात आहेत, ड्रग्स डिलिव्हरी असतील, बायोसेन्सर्स असतील किंवा मग सेल्युलर ग्रोथ असतील, या सगळ्या बायो मेडिकलच्या ज्या फील्ड्स आहेत या फील्ड्समध्ये नॅनोट्यूब्स या वापरल्या जात आहेत. आणि नॅनोट्यूब्स म्हणजे पुढच्या भविष्यासाठी एक नवीन डोअर आपल्यासाठी किंवा सायन्स आणि टेक्नॉलॉजीसाठी ओपन झालं आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. आता हे सगळे 4 प्रकार मी सांगितले, डायमंड, ग्राफाइट, फुलरिंग अँड नॅनोट्यूब्स. ऑल दीज आर द क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ द कार्बन. नाव द सेकंड फॉर्म इज ॲमॉर्फस फॉर्म. ॲमॉर्फस फॉर्ममध्ये काय असतात की कार्बन ॲटम हे रँडमली कनेक्टेड असतात त्याच्यामध्ये, आणि मोस्टली हे जे ॲटम्स असतात ते तुम्हाला सुटी मटेरियलमध्ये किंवा पावडरी फॉर्ममध्ये सापडतात. काही तुम्हाला कोलसारखे जे मटेरियल आहे ते सॉलिड फॉर्ममध्ये सापडतात. पहिलं जे आहे ॲमॉर्फस ॲनोट्रॉप, दॅट इज कोल. कोल जो असतो हा कार्बनायझेशन प्रोसेस जी आहे त्या प्रोसेसमुळे तयार होतो. त्याचा जी फर्स्ट स्टेप आहे फॉर्मेशनची, जमिनीच्या आतमध्ये तो फॉर्म होतो. फॉर्मेशनची जी फर्स्ट स्टेप आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ पीट, आणि त्या पीटमध्ये लेस दॅन 60% कार्बन प्रेझेंट असतो. आणि त्याचा प्युअरेस्ट फॉर्म जर पाहिला दॅट इज कॉल्ड ॲज अ अँथ्रासाइट, आणि त्या अँथ्रासाइटमध्ये नियर अबाउट 95% कार्बन इज प्रेझेंट. अँथ्रासाइट इज द प्युअरेस्ट फॉर्म ऑफ द कोल. या कोलमधून जर आपण कोल गॅस बाजूला केलं तर तो कोकमध्ये कन्वर्ट होतो. दॅट कोक इज यूज फॉर द मेटल्सची जी स्ट्रेंथ असते ती स्ट्रेंथ वाढवण्यासाठी कोक हा वापरला जातो. कोल जो लिक्विड फॉर्ममध्ये वापरला जातो दॅट इज कॉल्ड ॲज अ कोलटार. कोलटारचा उपयोग आपण डाईज, ड्रग्स आणि परफ्युम्स तयार करण्यासाठी करतो. आणि जो गॅसियस फॉर्म असतो तो गॅसियस फॉर्म म्हणजे ते फ्युएल म्हणून वापरलं जातं. म्हणजे इंडस्ट्रीजमध्ये जे वेगवेगळ्या मेकॅनिकल कामासाठी फ्युएल वापरलं जातं, थर्मल पॉवर पॉईंट्स असतात. थर्मल पॉवर पॉईंट्समध्ये जे इंधन वापरलं जातं त्या इंधनमध्ये सुद्धा कोल गॅसचा हा समावेश असतो. म्हणजे तो 3 फॉर्ममध्ये आपल्याला बघायला मिळतो. द नेक्स्ट ॲनोट्रोप इज चारकोल. चारकोल ऐकलं आहे सगळ्यांनी? कोळसा ऐकला आहे ना? कोळसा हा वेगवेगळ्या प्रकारात सापडतो. ॲनिमल चारकोल असेल जो ॲनिमल्सच्या बोन्स आणि याच्यापासून तयार झालेला असतो, हर्नपासून तयार झालेला असेल. शुगर चारकोल असतो. शुगर चारकोल इट इज द डिहायड्रेशन ऑफ शुगर इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेट H2SO4. H2SO4च्या संदर्भामध्ये जर आपण शुगरमधलं डिहायड्रेशन केलं तर जो चारकोल फॉर्म होतो दॅट इज कॉल्ड ॲज अ शुगर चारकोल. नंतर प्लांट्स वूडचं जर आपण कंबक्शन केलं इनसफिशियंट एअरमध्ये तो वूड चारकोल असतो. हे वेगवेगळ्या प्रकारचे चारकोल म्हणजे क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर सोर्स, आणि जे बनवण्याची मेथड आहे त्या मेथडवर चारकोलचे प्रकार हे अवलंबून असतात. त्यांचे युजेस जर पाहिले तर युजेसमध्ये ते ॲटमॉस्फेरिक पोल्युशन कंट्रोल करायचं असेल तर त्यासाठी चारकोल वापरला जातो. वेस्ट वॉटर प्युरिफिकेशनसाठी चारकोल वापरला जातो. चारकोलचा आता नवीन यूज उदयाला आला आहे कॉस्मेटिक्समध्ये. कॉस्मेटिक्समध्ये सुद्धा चारकोल हा वापरला जातो. कधी टी व्हीवर ॲड पाहिला आहे, टूथपेस्ट येते म्हणजे याच्यामध्ये टूथपेस्ट चारकोल कोलगेटनीच काढलेली आहे, ब्लॅक कलरची टूथपेस्ट, त्यामध्ये चारकोल वापरला आहे. त्यानंतर फेस वॉशेस येतात, ऐकलं तुम्ही? चारकोलचे फेस वॉशेस म्हणजे कॉस्मेटिक्समध्ये सुद्धा चारकोलचा यूज हा व्हायला लागला आहे आणि वेगवेगळ्या फील्डमध्ये चारकोल हा वापरला जातो. फूड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्याचा उपयोग. नाव द नेक्स्ट ॲनोट्रोप इज कार्बन ब्लॅक. कार्बन ब्लॅक जो फॉर्म केला जातो इट इज द सुटी मटेरियल अँड इट इज फॉर्म बाय द इनकम्प्लीट कंबक्शन ऑफ हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्सचं इनकम्प्लीट कंबक्शनमुळे कार्बन ब्लॅक हा फॉर्म केला जातो. इट इज द व्हर्सटाईल मटेरियल, म्हणजे जे अमॉर्फसमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट मटेरियल आपण याला म्हणू शकतो की याचे युजेस जे आहेत ते इंडस्ट्रियल फील्डमध्ये खूप जास्त प्रमाणात केले जातात. टायर्स बनवायचे असतील, कन्वेअर बेल्ट्स असतील, शूज बनवायचे असतील तुम्हाला, त्या शूजसाठी सुद्धा केबल्स असतात ब्लॅक कलरच्या जाड, त्या केबल्स बनवण्यासाठी सुद्धा कार्बन ब्लॅकचा वापर केला जातो. ड्राय बॅटरीज असतील त्यामध्ये इट इज ऑल्सो यूज ॲज अ पिगमेंट अँड फिलर. आता फिलर काय असतं तर एक एक्झाम्पल देते की विटांची भिंत बांधली जाते. ते विटांची भिंत बांधताना कुठेतरी छोटे छोटे गॅप राहतात. ते गॅप कशाने बांधले जातात? सिमेंट आणि काहीतरी मटेरियल मिक्स केलं जातं आणि ते प्लेन केलं जातं. म्हणजे ते काय करतंय, सिमेंट आणि अदर मटेरियल फिलरचं काम करतंय. तसंच फिलरचं काम कार्बन ब्लॅक करतं. ज्या काही तुमच्या रबरी वस्तू असतात त्या रबरी वस्तूंमध्ये कुठेतरी गॅप राहिला असेल तर तो गॅप फिल करण्याचं काम कार्बन ब्लॅक हा करत असतो. these are the uses of carbon black. And the last one is lamp black.
लॅम्प ब्लॅक, इट इज द टाईप ऑफ कार्बन ब्लॅक. इट इज अ ब्राउनिश ब्लॅक सुटी मटेरियल, पावडर सारखं सुटी मटेरियल असतं, ज्याला आपण काजळी म्हणतो. आणि याचा जर इट इज द मोस्ट स्टेबल ॲटम ऑफ कार्बन, म्हणजे हा एवढा स्टेबल आहे की याच्यावर ॲसिड्स असेल, एअर असेल, वॉटर असेल, कुठल्या अल्कलीज असतील, कुठल्याही मटेरियलचा काही इफेक्ट होत नाही. इट इज द स्टेबल मटेरियल. युजेसचा विचार केला तर लॅम्प ब्लॅक हा तुमचा इंक प्रिंटर्स असतात, प्रिंटर्सची इंक लागते. नंतर टाईपरायटर असतात, त्यासाठी एक रिबिन वापरली जाते टायपिंग मटेरियल टाईप होण्यासाठी. ती रिबिन बनवण्यासाठी सुद्धा लॅम्प ब्लॅक वापरला जातो. त्यानंतर इंक असेल ते इंक बनवण्यासाठी सुद्धा लॅम्प ब्लॅक वापरला जातो. आणि ह्या लॅम्प ब्लॅकचं प्रोडक्शन आपल्या सगळ्यांच्या घरांमध्ये कधी ना कधी झालेलं आहे मॅडम. आपल्या घरामध्ये प्रत्येकाने, म्हणजे ज्या घरात लहान मूल जन्माला येतं त्या घरात लॅम्प ब्लॅक हे घरीच तयार केलं जातं. काय केलं जातं, छान देशी तुपाचा दिवा लावला जातो आणि त्या दिवावर आपण काहीतरी डिश किंवा काहीतरी ठेवतो, ती काजळी बाजूला करतो, बरोबर आहे. लहान मुलांना पीठ लावायची असेल किंवा लहान मुलांच्या डोळ्यात भरपूर काजळ घातलं जातं, पण ते काजळ म्हणजे 99% फॅमिलीज या बाहेरून आणत नाही, तर त्या घरी तयार करतात. आणि ते जे काजळ आपण घरी तयार केलं असतो दॅट इज द लॅम्प, त्यालाच काय म्हटलं जातं, लॅम्प ब्लॅक. आता हे जे लॅम्प ब्लॅक असतं हे छोट्या प्रमाणात, आपण घरी छोट्या प्रमाणात प्रोडक्शन करतो. कंपनीजमध्ये जे ऑइल्स असतात, म्हणजे हायड्रोकार्बन्समध्ये ऑइली फॉर्ममध्ये जे काही हायड्रोकार्बन्स आहेत त्यांचे इनकम्प्लीट कंबक्शनमध्ये हे तयार झालेलं असतं. मग त्यांचं जास्त प्रमाणात तयार होतं आणि ते कॉस्मेटिक्समध्ये वापरलं जातं. मग कॉस्मेटिक्स म्हणजे कोणत्या कॉस्मेटिक्स, काजळ असेल म्हणजे डोळ्यांच्या मेकअपसाठी वापरले जाणारे कॉस्मेटिक्स कोणते कोणते येतात मुलींना माहीतच. काजळ वापरलं जातं, अजून आयलायनर वापरलं जातं, नंतर मस्कारा